पौर्णिमा काटे माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करीत आहे। आणि खरंच माझ्या शॉर्ट व्हिडिओंना तुम्ही लाईक सबस्क्राईब करता ते तर त्याच्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे। तर दिवाळी पण येऊन गेली आणि एवढीच म्हणजे झटपट सगळं झालं की त्या म्हणजे मी व्हिडिओ काही टाकले नाही। तर मी आज तुम्हाला चिवडा कसा बनवायचा आहे तर ती मी रेसिपी तुम्हाला थोडक्यातच सांगत आहे। कढाई मी तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल आता तापून झालेले आहे। आता मी पापडी त्याच्यामध्ये टाकत आहे। पापडी ही आता मी तळून घेत आहे। आता पापडी तळून झाल्यावरती ती एका ताटात काढून घ्यायची आहे। तर बघा मी आता ही पापडी तळत आहे। आता मी ही पापडी एका ताटात काढून घेतलेली आहे। तर बघा पूर्ण तळून झालेली आहे। तळून झाल्यावरती मग नंतर मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे ही चांगले तळून घेतलेले आहे। तर बघा आता मी शेंगदाणे ही काढून घेतलेले आहे। त्याच्यानंतर कढीपत्ता आहे, कढीपत्ता ही चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। तर हा कढीपत्ता मी काढलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला 1 वाटी पिठी साखर घ्यायची आहे। पिठी साखर ही चाळून टाकायची आहे, नाहीतर मग ते जाड त्याच्या गाठी होतात पिठी साखराच्या, तर त्या दाताखाली येणार, त्याच्यामुळे मग तो प्रॉब्लेम होतो। त्याच्यामुळे मी आता हे चांगले चाळून घेतलेले आहे। आणि मग हा सगळं एकत्रित मिश्रण करून घ्यायचं आहे। एकत्र मिश्रण करून झाल्यावरती हा मस्तपैकी चिवडा आता रेडी झालेला आहे। तर तुम्ही आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहे, तर मुलांच्या टिफिनमध्ये हा चिवडा तुम्ही दिला तरी काही हरकत नाही आहे। तर बघा तुम्ही हा चिवडा झालेला आहे।